सेपरेटली कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणार आणि तू मला मदत करणार आहेस. जमेल, मला जमेल. माऊपेक्षा बेटरच जमेल. एवढं सोपं वाटतंय का सगळं? ती कॉम्पिटिशन सोपी नसणार आहे. आय नो, म्हणूनच 10 लाख रुपये बक्षीस आहे ना. आणि ती कॉम्पिटिशन जर मी जिंकले, मी इकडनं जाईन, फॉरेनला जाईन, मस्त छान डिग्री घेईन. आणि इफ एट ऑल दिस डजंट वर्क आउट, मी इकडे स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकते. आणि स्किल्सचं काय? ते कसे करणार डेव्हलप? स्किल्स आहेत माझ्याकडे, आणि जे नाहीये त्यासाठी स्टाफ असेल. सॅम, नको करू सवेडीपणा प्लीज. घरच्यांना नाही आवडणार आहे. ते आता जे करतायत ते मला आवडतंय का? नाही ना. इट्स ओके, आय हॅव डिसाइडेड. तिला जे हवंय ते तिला करू दे, मला जे हवंय ते मीच करणार हे आहे. ऐक ना. आणि तू मला मदत करणार आहेस. मी अशी अनोळखी ठिकाणी एकटी जाऊ का? नाही तर. ठीक आहे, येतो मी. आणि ऑल्सो आजोबा आणि मावशीला याबद्दल काही सांगितलंस तर बघ, नाही तर त्यांच्या समोर जाऊन पचकशी. हो, मी तुला अजूनही सांगतोय, विचार कर प्लीज. रियांश, आय हॅव डिसाइडेड. मी सेपरेटली या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणार आहे आणि माऊच्या अगेन्स्ट कम्पीट करणार. घरात ना युद्धाची ठिणगी पडली. आता काय झालं? नाही नाही, म्हणजे का बाबा कॉमेडी सांगत होते की माऊच्या विरोधात गेली ना संयमी. विरोधात गेली म्हणजे अरे राजू, ते नाही का ते काय ते स्वयंपाक करायची ती स्पर्धा आहे ती. हा, तर त्या स्पर्धेत संयमी एकटी लढणार आहे. इंटरेस्टिंग. नाही पण मामा, भैरवी जिंकली तर बेटर आहे रे. काय तिच्या पैशावर मी हक्क सांगू शकतो, संयमीचे नाही. पण एक गोष्ट कळली मला आता, भैरवीशी प्रेमाने वागलं ना ती काही करू शकते. आता तुम्ही लोकांनी त्या दिवशी सांगितलं ना, तिचे पाय धर, तिला सॉरी म्हण. मी म्हणालो, अरे लगेच तिने तिचा हार विकला आणि मी सेवानीला पैसे देऊ शकलो. याले म्हणतात का बाबा प्यार. प्यार आहे ना, तुझ्यावर ना प्रचंड प्रेम आहे भैरवीचा. पण तुला एक सांगू का, का बाबा तुका कधी पण कुणाला पण लागू शकतो. म्हणजे म्हणजे बघ, आता समजा जर समज म्हणजे संयमी जिंकली तर तिला मिळणारे पैसे तुला कसे मिळणार? ऐक. मग आता काय नाही, आता एक गोष्ट करायची का बाबा, संयमीला तू तुझ्या पार्टीत घ्यायचं. हा, तुला जर तिचे पैसे हवे असतील तर तिचा तुझ्यावर विश्वास बसायला हवा. नीलिमा, दादा, नीलिमा, काय झालं? साडी, माझी साडी. ठीक आहे. तो नीच माणूस आहे तो. काही कर. घाबरू नको. ऐक, काय झालं आता? तो काही करू शकतो दादा, तो काही करू शकतो. तो नीच माणूस आहे. काय झालंय? तुला सांगतो, मला माहित होतं का बाबा का पोलिसवाले घेऊन गेले ना तर हक्कूनच काढणार. कोणची माणूस आहे ना बाप्पा. बाबा, आता हे प्रकार सुरू झाले का या घरात? आता कसं जगाव? आज रक्तानं मागलेली साडी टाकली, उद्या मान जायले मारून टाकतील रे बाप्पा. घाबरू नको, थांब तू. अरे काय तू
घाबरू नका, आपण करू, आपण पोलिसात तक्रार करूया. तो नाही नाही नाही, नको 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 बाप्पा, नको ना पोलिसात तक्रार करू. तो कुंची माणूस आहे ना, त्याला कोण तो बडकेल ना. भाऊजी भाऊजी काय लय जीवाची खेळ करता. किशा मामा ओरडू नका प्लीज तुम्ही. वेळ आलीच तर आपण इथनं बाहेर कुठेतरी शिफ्ट होऊया. बाहेर कुठे? आणि कॉम्पिटिशनचं काय? समा तशी तू कॉम्पिटिशन मध्ये इंटरेस्टेड नाहीच. पण तू आहेस ना, त्याचं काय? होईल, कॉम्पिटिशन होईल. अगं कशी तू प्रेप कुठे करणार आहेस माऊ? संयमी, स्पर्धेपेक्षा आता सेफ्टी महत्वाची आहे जास्त. एवढं कळत नाहीये का तुला? तुला कळत नाहीये मी काय म्हणतेय ते. संयमी, मला वाटतं आपण पोलिसात कळवलेलं बरं. हो बाबा, आणि आता विषय निघालाच आहे तर एक गोष्ट क्लॅरिफाय करते. वेळ आलीच तर मी स्पर्धा सोडेन. आता निलिमा आत्यांचा आणि आपल्या सगळ्यांचाच जीव जास्त महत्वाचा आहे. आपण पोलिसांना कळवूया, हवं तर इथून कुठेतरी बाहेर शिफ्ट होऊ. निलिमा आत्या शांत व्हा, चला. आज चला तुम्ही. तू नीचे हो. तू जीव घेल माझा जीव घे. पाणी देतो सारे. या बाई या. सॅम, काळजी करू नकोस. स्पर्धा होईल. आपण इथेच राहू आणि जे इथे राहायला नको आहेत त्यांना जायला लावू. आपण स्पर्धेला जाणार आणि स्पर्धा जिंकणार. हा जगताप साहेब, हा तुमचे हवालदार येऊन गेले. सगळे पुरावे पण घेऊन गेले. तो हा ठीक आहे, नंतर कळवा बरं तुम्ही काय होतंय ते. कोणाला काही कळणार नाही. कळेल, सगळं कळेल. तू अजूनही विचार कर आणि चल पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. ठीक आहे, मी निघतो. काय लागलं तर फोन कर मला. हा, जायलाच पाहिजे का ऑफिसला? म्हणजे एवढं सगळं घडलंय त्यावरून. मी काळजी घेईन स्वतःची. सावकाश. निलिमाजी, तुम्ही इकडनं परतच का नाही जातो? समा, काय त्या इथे राहणं किती डेंजरस आहे आणि आपण का ती रिस्क घ्यायची? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? मला कळतंय. नाउ यू नो व्हॉट, व्हाय डोंट यू यूज युअर कॉमन सेन्स? इरायशांना एकटे असतात घरी दिवसभर, त्यांना काही झालं तर? नाही, असं काही होणार नाहीये. ही लोक आहेत ना, ती डरपोक आहेत. प्रेशर आणतायत आपल्यावर आणि निलिमा आत्यांवर. मग आपण का घ्यायचं हे प्रेशर? आपला काय संबंध आहे? मग 2 जनरेशन्स पूर्वी 35 वर्षाआधी त्या दोघांमध्ये काहीतरी झालं, भांडण और व्हॉट एव्हर. आय एम नॉट इवन इंटरेस्टेड इन दॅट. पण त्याच्यासाठी मी माझं प्रेझेंट आणि फ्युचर का बदलायचं? म्हणजे तुला कॉम्पिटिशन सोडून इथून जाणं ओके वाटतंय, पण मी त्यांना इथून जा म्हणाले ती चूक आहे. हाऊ रबिश अँड हाऊ रिडिक्युलस इज दिस? टेल मी वन थिंग, कोणाकोणासाठी आम्ही ऍडजस्ट करायचे अजून? आम्ही इथे आलो ना तेव्हा आजोबा आणि आम्ही तिघच होतो फक्त. मग तू आलीस आणि सगळाचा सगळा फोकस तुझ्यावर शिफ्ट झाला. हो खरंच, एव्हरीथिंग इज अबाउट यू. कधी कधी असं ना वाटतं तू नसती आलीस तरी चाललं असतं, केलं असतं आम्ही तिघांनी छान मॅनेज. पण आता काय होतंय, तुझं ड्रीम, तुझं करिअर, तुझं अँबिशन आजोबा फक्त तुला सपोर्ट करतायत.
ठीक आहे, चल तू काकाची बायको आहेस, पण हे बाकीचे सगळे कोण आहे? तू ह्यांना का घराबाहेर जायला सांगत नाहीयेस? यू क्रॉसिंग युअर लिमिट्स ना. फक्त रिलेटिव्ह म्हणून नको बघूस, एक ह्युमन बिंग म्हणून जरा विचार कर. निलिमा, त्यांचा विचार कर, त्यांच्यावर काय वेळ आली आहे. आमचा विचार कर कधीतरी. त्या दिवशी ना घरात गन घेऊन आले होते, गोळ्या झाडू शकले असते ते आमच्यावर. रक्ताच्या साड्या काय पाठवतायत, पण नाही, तुला आमची काळजी नाहीये ना. तुला फालतूचं सोशल वर्क करायचंय. लेट मी टेल यू वन थिंग, तुझ्या इतकी केअरलेस आणि सेल्फिश बाई माऊस, सिरियसली तू माझ्यावर हात उचललास ह्यांच्यासाठी? ह्यांच्यामुळे तू माझ्यावर हात उचललायस ना? थँक्यू सो मच. कळलं मला कोण इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी ते. Sorry, extremely sorry. Are you hurt or something? नो Okay, good. Can I drop you somewhere? नो थँक्स, मी इथेच राहते. इथे? अहो, गुलमोहर सोसायटी. Oh, okay. By the way, इकडे माझगावकर म्हणून कोणी राहतात का? माझे आजोबा. Oh, मग भैरवी माझगावकर? मावशी आहे माझी, तुमचं काय आहे हो? हा?